छोटे मालक दामू काका, अहो तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी की मला तुम्ही छोटे मालक म्हणू नका, सारंग म्हणा. बरं बरं. मालकाने तुम्हाला मीटिंग साठी बोलवलंय, ते काहीतरी महत्वाचं बोलायचे म्हणत होते. बरं आलो. अरे वा, देवी आई आज एकदम हॅपी दिसते. याचा अर्थ तिला सुद्धा तुझं संबळ वादन आवडलंय. मला तरी असं वाटतंय की ती तुम्हाला हे घर सहजासहजी सोडू देणार नाही. मुक्ताची कामात खूप मदत होते हो मला. आज झालेला अपशकुन हा आरतीमध्येच थांबली हा नव्हता, तर तो संबळ मुलीनं वाजवला हा होता. आणि ह्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात. अहो पण तुम्ही आत्मारामचा पण विचार करा ना. गेली कित्येक वर्ष आपल्या घरी आपल्या सुखासाठी कल्याणासाठी देवीची आरती म्हणतोय तो. 108 संबळ वादकामधनं निवडलाय आपण त्याला. आपल्या कुटुंबाशी जोडला गेलाय होतो. माहितीये मला, पण तो आता वाजवू शकत नाही. आणि त्याच्या मुलीनं वाजवणं हे माझ्या नियमाच्या विरुद्ध आहे. घरातल्या बायकांनी वाजवलं तर चालत नाही ना तुम्हाला. अहो ती तर बाहेरची आहे आणि तिने देवी समोर देवीच्या आरतीसाठी संबळ वाजवला. आणि असं बघा, आता आपल्याकडे जी भरभराट आहे, जे सुख आहे, त्याच्यामध्ये आत्मारामच्या आरतीचा जरा जरी वाटा असं धरलं ना, तर त्याच्याशी असं वागणं बरोबर नाही. अहो उलट आपण जर त्याला वाजवू दिलं ना, तर त्याचं जे ऋण आहे ना आपल्यावर, त्याची जरा तरी परतफेड करता येईल आपल्याला. या आत्मारामला वाजवीपेक्षा जास्त महत्व देतेस असं नाही वाटत तुला? हे जे सगळं वैभव उभं केलं ना मी, हे माझ्या मेहनतीमुळे उभं राहिलेलं आहे आणि माझ्या लाडक्या लेकीच्या पायगुणांमुळं. त्यामुळे आत्मारामचं तुणतुणं वाजवणं बंद करा. नाही, मी त्याला रिकाम्या हाताने पाठवणार नाहीये. त्याचं ऋण पुरेपूर फेडणार आहे. पण माझं बोलून झालंय. नाही मालक, नाही असं करू नका मालक. मालक ह्या आत्मारामकून त्याचा मान काढून घेऊ नका मालक. तुझा मान कोणी काढून घेत नाहीये, तो तसाच राहील. घरी जा, वर्षभरानंतर बरा होऊन पुन्हा ये. हा, फक्त येताना एकटा ये. माया वडिलांना मी असं खचलेलं नाही पाहू शकत. दया करा मालक. मालक, या घरातून खाली हात गेलो तर माया घरावर आभाळ कोसळल. आम्ही बरबाद होऊ मालक. रिकाम्या हाताने पाठवणार नाहीये मी तुला. हे घे. $30,000 आहेत. त्यातले 25,000 तुझी बिदागी आणि 5,000 दवाखान्याचे. आमच्या घरची गाडी तुला एसटी स्टँड पर्यंत नेऊन सोडेल.
घे. काय खर तर तुमच्या पोटावरती लाथ मारायची नाहीये मला. 9 दिवस नवरात्रीतले सांबळ न वाजवता तुम्ही पैसे घेऊन चाललाय. खर तर हे पैसे तुम्ही मला दाम दुप्पट द्यायला हवे. हे पैसे घे, तुझं बॅगा उचल आणि निघा. घे. यांचे पैसे 10 दिवसाच्या आत परत करा, नाहीतर तुम्ही लिहून दिल्याप्रमाणे कांता शेटला तुमचं घर देऊन टाकण्याची ऑर्डर देणार. आत्माराम 10 दिवस तुला विचार करायला. तू होकार आणि कागद फाटलाच म्हणून समज. अरे नुसता बघत काय राहिलायस? घे. नाही अण्णा, नाही अण्णा, नाही अण्णा, नाही अण्णा, नाही अण्णा, नाही अण्णा. माफ करा मालक. आम्ही ज्या कामासाठी इथे आलो होतो ते न करता हे पैसे घेणं म्हणजे भीक घेतल्यासारखी. तुम्ही आमच्या चांगल्याचाच विचार करताय, पण हे बिनकामाचे पैसे घेतले तर आमचं मन आम्हाला आयुष्यभर खात राहील. आणि या गजासमोर आम्ही काय उदाहरण ठेवायचं? हिऊ करून लोकांकडून पैसे मिळतात असं त्याला वाटलं तर त्याचं काय भविष्य राहील? मालक, आम्हाला क्यू नाही, आम्हाला काम द्या मालक. आम्हाला पोरी फार मोठं पाप घडण्यापासून वाचवलं तुम्हाला आज. मोहान आंधळा झालो होतो मी पोरी. नाही मालक, आम्हाला किव नको, आम्हाला वाजवू द्या मालक, आम्हाला वाजवू द्या. दादा, अहो तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका आणि या लहान लोकांच्या तोंडी तुम्ही नका लागायचं. मी त्यांना बरोबर वटणीवर आणतो. सारंग, त्यासाठी मी आहे, तू पण नको लोड घेऊ. बस अजून काय पाहिजे? आणि दादा मी काय म्हणतो, ह्या बाहेरच्या लोकांचा तुम्ही जास्त विचार करूच नका. आपण जर चुकलो तर ही लोक काय म्हणतात की ह्याला अक्कलच नव्हती, आणि आपण एखादी गोष्ट चांगली केली तर काय म्हणतात की हा निव्वळ योगायोग होता. म्हणजे लाईफ मध्ये जर आपल्याला बॅलन्स ठेवायचा असेल तर आपल्याला काय करायला हवं, तर आपल्याला जे योग्य वाटतंय ना तसंच वागायचं. ह्यालाच स्वॉट अनालिसिस म्हणतात. म्हणजे स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट्स, ह्या सगळ्याचा अभ्यास करून योग्य ती पावलं आपण उचलली ना की आपण जिंकतो म्हणजे जिंकतोच. दादा,
अहो हे सगळं मी तुम्हाला काय सांगतो, तुमच्याचकडून तर मी शिकलोय ना. आलोच. उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येडूबाईचा. आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू अंबाबाई रेणुका. आज झालेला अपशकून हा आरतीमध्येच थांबली हा नव्हता, तर तो संबळ मुलीनं वाजवला हा होता. मालक, या घरातून खाली हात गेलो तर माया घरावर आभाळ कोसळल. हे घे. नुसता बघत काय राहिलाय? घे. नाही अण्णा, आम्ही ज्या कामासाठी इथे आलो होतो ते न करता पैसे घेणं म्हणजे भीक घेतल्यासारखी. बोलायचं होतं जरा महत्वाचं आहे. सारंग विषय नेहमी पुन्हा पुन्हा तोच विषय काढतेय. अगं बोल. ज्या पद्धतीने सारंगने आजची परिस्थिती हाताळली त्यावरनं खरंच असं वाटतंय की तो त्याचे निर्णय घेऊ शकतो. आणि शेवटी तुमचंच रक्त आहे ना, तुमच्यासारखाच आहे, जिद्दी, हट्टी. म्हणजे तुमचा आणि त्याचा स्वभाव सारखाच आहे ना, म्हणून म्हटलं. आणि शेवटी तरुण रक्त आहे, कारुण्याचा जोश आहे. आर्याच्या बाबतीत आपण त्याच्याशी बोलायला हवं. ठीक आहे, बोलव त्याला. आशा, आशा जी मोठी आहे. सारंग कुठे आहे बघ? त्याच्या वडिलांनी त्याला बोलवलंय, सांग जा. हा नुसतं बोलवलं नाही, पटकन बोलवलं सांगते, म्हणजे पटकन येईल. मला वाटतं ते त्यांच्या खोलीमध्येच असतील. मग अशी त्यांना बघितलं होतं ना. हा माझं लक्ष असतं ना सगळीकडे. आता मी नाही लक्ष देणार तर दुसरा कोण देणार? अगं तेव्हा ना आला असता तो. जा. हा बघते ना. चल लवकर चल. चल चल. नाही बाईसाहेब मला ओरडायचा उगाच. आता सारंग दादांना बोलवायला सांगितलं. त्यांच्या रूम मध्ये असतील तर बरं आहे. एवढी कामं पडली आहेत, आता काय काय करू मला कळत नाही. छोटे मालक, छोटे मालक. येतेस ना? आले आले. आत पण नाहीयेत, मग गेले कुठे? तुम्हा मोठ्या लोकांच्या अडचणी, तुमचा आनंद आमच्यापेक्षा लय वेगळा आहे. एवढा मोठा फरक कसं वाटतं येईल? मग तर आपली मैत्री झालीच पाहिजे. म्हणजे कसं आहे, मला तुझं जगणं समजून घेता येईल आणि तुला माझं, आणि मग तूच म्हणशील काय बरं झालं मैत्री गेली. आयुष्यात लय माणसं भेटली ज्यांनी खूप त्रास दिला. तुमच्यात किती माणुसकी आहे. तुम्ही लय चांगले आहात. सो फ्रेंड्स, नाही हात बीत नको. म्हणजे मी फ्रेंड आहे, पण काय चाललंय तुझं इथे?
कपडे सुकवायला आले होते. अगं ते माहिती मला, मीच पाठवलं ना तुला. मी आला विचारतेय सारंगला. सारंग, अरे काय चाललंय तुझं इथे? आई ते सूर्यप्रकाश, आय मीन मी विटामिन डी घेत होतो. विटामिन डी. हो हाय सूर्य. होता काय होता? तू इथे विटॅमिन डी घेत बस आणि मी घरभर शोधते तुला. चल, दादानी बोलवले तुला. म्हणजे काही विशेष? अरे काहीतरी महत्वाचं बोलायचंय. चल. अरे चल, वाट बघतायत ना ते. हो आलो. अहो ऐकलत का? हो, या घरातल्या एकूण पिसलेल्या माणसांपैकी फक्त तुम्ही, मी, आपली 2 मुलं आणि तुमची आई एवढीच माणसं उरली आहेत. सारंगनी सुद्धा आता बोलायला सुरुवात केलीये. पाहिलं ना राव दादांना कसं गप्प केलं ते. 1 मिनिट, मला वाटतं तू हे करतेस तक्रार. तक्रार करताना तुझा चेहरा असा आनंदी कसा? हो, आधी मी काय सांगते ते नीट ऐकून तरी घ्या. ते तर माझं कर्तव्यच आहे. बस बोला बोला. हा सांगते. आधी लक्षात घ्या, ही तर सुरुवात आहे. आता ना मोठा धमाका होणार आहे. तेव्हा आपण रावसाहेबांना जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आणि त्यांची मर्जी जपून त्यांचा विश्वास जिंकायचा. अच्छा, त्या गोबाईला अशी शिक्षा व्हायला हवी. दादा, आलं ये बस. दादा जरा बोलायचं होतं. अरे त्या सारंगला आधी फोन लाव. त्याला विचार कुठे आहे. दुपारच्या जेवणाला तो सगळ्यांच्या सोबत पंक्तीला असायला हवा होता. हो दादा, मी फोन लावतो त्याला. तुम्ही काळजी नका करू. दादा, अरे हा, तू काहीतरी सांगत होतास ना. दादा ती पोरगी फार रगेल वाटते. एकतर तिचं संबळ वाजवणं डोक्यातून जात नाहीये. त्यात मगाशी थाळी हातातून काढून घेतल्यानंतर 9 दिवस कडक उपवास करणार अशी शपथ घेतली तिने. नेमकं कोणाला दाखवायला करते ते पण आपल्या घरात. दादा हिला हक्कलं पाहिजे. आणि मग पूजेला संबळ वाजवणारा नाही भेटला तर? संबळवाला येणार, काळजी करू नका. दादा तुमचा शब्द कधी पाडलाय का? मगासारखा आरडाओरडा न करता यांना घरातून बाहेर काढू. कोणाला चान्सच नाही मिळाला पाहिजे यांना थांबवायला. कसं? असं काहीतरी करतो ना त्या आत्मारामला जास्त त्रास होईल. मग त्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल आणि बापासोबत पोरीला पण जावंच लागेल. दादा संबळवाला पण येणार आणि ती रगेल पोरगी आपल्या घरातनं बाहेर पण जाणार. वा, हा छान झालाय गुलाबजाम. पदार्थांची चव जशी जिभेला कळते ना तशी शब्दांची कळायला हवी होती. मग तिने तुला बोलूच दिलं नसतं माधवी. जोरदार भूक लागली मला. पटकन वाट. काय झालं? माझं काही चुकलंय का? अरे तुझं काहीच चुकलं नाही. तसा रिवाज आहे आपला. पुरुषांना वाढल्याशिवाय बायका जेवत नाहीत. असलं कसलं रिवाज? म्हणजे मला जेवायचंय म्हणून माझी आई, बहीण आणि काकी जेवणावर उठणार? तर आई तू पण प्लीज
तुम्ही सगळे खाली बसा. अरे अरे प्लीज यार बसा ना. आई तू बस. काकी बस ना. हो बस. गायत्री तू अनकम्फर्टेबल काय? स्थिर बस. अगं शांत बस. स्माइल. स्माइल का? गुड. तुम्ही जेवत का नाही आहात? अरे तू सुरुवात कर. तू सुरुवात केलीस की जेवतो आम्ही पण. अरे यार आशा थांब. वाढू नकोस. तुम्ही जर असं वागणार असाल ना तर मला जेवायचं नाही. अरे सारंग झालं म्हणजे आता अजून एक जण उपाशी राहणार आहे. अजून म्हणजे कोण नाही जेवलंय? ही काय ही मुक्ता एक नाही तब्बल 9 दिवस उपाशी राहणार आहे. उपास करणार आहे. उपास पाण्याशिवाय काय बी घेणार नाही म्हणते. मला तर बाई अजिबात नाही जमायचं. म्हणजे उपाशी राहायचं आणि एवढं काम पण करायचं. हिला कसं जमणार आहे काय माहिती. हा पण हिला काही झालं ना तर माझ्याकडे बोट नाही करायचा. माझ्यावर आधीच कामाचा लई लोड आहे. त्यात एवढं जास्तीचं काम करून मला काही झालं तर मग या घराचं काय होणार. आशा जरा मध्ये मध्ये पाणी पीत जा. आई अगं मला जस्ट आठवलं मला एक इम्पॉर्टंट फोन कॉल करायचा आहे आणि खूप वेळ चालेल. माझं ताट तू माझ्याच रूम मध्ये पाठव. हा सारंग अगं आई पटकन खूप इम्पॉर्टंट कॉल आहे मला. मी आलो. सारंग पण आशा. 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 काय झालं? आशा दिसत नाहीये. त्या बाहेर भांडी घासतायत. ओके म्हणजे इथे कुणीच नाहीये का? आय मीन इथे कुणीच नाहीये का? आता सगळे इथेच होत्या. मोठी आई गायत्री माधवी काकी आत्ताच त्यांच्या खोलीत गेल्यात. चहासाठी येतील परत. तुम्हाला कोणाला बोलवायचं होतं का? नाही 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 नाही. ऍक्च्युली ते आय मीन ऍक्च्युली मी हे काय तुमच्यासाठी आणलं होतं. प्लीज खा. नको असं नका करू. ही उपास नाही सोडू शकत. देवी आईला शब्द दिलाय. माझा ऐक. देवीला वाईट नाही वाटणार. कृपा करून मला उपास मोडायला लावू नका. ओके 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 ओके. कूल कूल. मी नाही सांगणार. ऍक्च्युली माझं अंतर्ज्ञान मला असं सांगतंय की तू कोणामुळे तरी हा उपास धरलाय. मिळालं उत्तर. माधवी काकी. माधवी काकीनं दुखावल्यामुळे तो उपास धरलाय. बरोबर? हे तुम्हाला कसं कळलं? सांगितलं ना अंतर्ज्ञान. पण नेमकं काय घडलं ते नाही समजलं.
मला दिलेली जेवणाची थाळी त्यांनी हातातून हिसकावून घेतली. मी स्वतःहून मागितली पण नव्हती. शी, तोंडाला पाणी सुटलं तुझ्या. तर घर काम करणारी बाई आहेस तू. इसला हावरटपणा तुला शोभत नाही. हे श्रीमंतांचं खाणं आहे. खरं तर ना तू या ताटाला हात सुद्धा लावायचा नाहीस. ती श्रीमंतांची होती का गरिबांची हे सुद्धा मला माहित नव्हतं. त्या खूप चुकीचं वागल्या माझ्याशी. पण म्हणजे मला त्यांचा राग नाहीये. त्यांचा काय, मला कोणाचाच राग नाहीये. म्हणजे अगदी बरोबर ऐन वेळेस तू ते हे घेऊन आला पंप. म्हणजे काका ते मला तसं काही दिसलं नव्हतं, पण मी ऐकलं होतं. ऐकलं काय? आणि कोणाकडून? ते मी तुम्हाला विचारलं ना, त्या मुलीने संबळ का वाजवला तेव्हा तुम्हीच तर मला म्हणालात की त्या मुलीच्या वडिलांना श्वासाचा त्रास होता. आणि तेव्हाच मला कळलं की त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून ते रुमालात काहीतरी बांधून त्याचा वास घेत असतात. त्यामुळे जास्त नाही पण त्यांचा थोडा त्रास कमी होतो. मग मी विचार केला की त्यापेक्षा आपण त्यांना पंप दिला तर म्हणजे त्यांना थोडी मदत होईल. आणि फार नाही, फक्त 500 रुपयांचा तो होता. आणि तसंही मगाशी त्यांनी आपल्याकडून 30,000 रुपये घेतले नव्हते. आपले पैसे वाचलेच. मग म्हटलं थोडी आपण जास्तीची मदत करू. आणि तसंही तुम्ही लोक पुण्य कमवण्यासाठी गरिबांना मदत करता. मग माझाही थोडा हातभार लागला. म्हणजे हे सगळं असं होतं. दादा, मी काही चुकीचं तर नाही वागलो ना? असं काही नाही, सहज सहज विचारलं मी. हो, आम्ही आपलं असंच विचारलं. चला कामाला लागा. बोला बोला, तुम्ही बोला. पाहिलेत ना तुमच्या बोलण्यामुळे सगळे कसे ह्याच्यावर पडलेत, तोंडावर. आणि त्याच्यामुळे मी तोंडावर पडलो ना. माझं बोलून झालंय. चला आता. श्रीधर काका, प्लंबिंगचं मटेरियल आलंय. फार्म हाऊसवर जाऊन तेवढं चेक करून घ्या. हो. सारंग नसता आला तर पुढच्या 5व्या मिनिटाला अँब्युलन्स दारात उभी होती. थोड्यासाठी गोळ झाला, पण हरकत नाही. आपल्या रिवाजाप्रमाणे आज संध्याकाळच्या आरतीला पुरुषच संबळ वाजवेल. दादा, नवीन संबळवाला येतोय. मुक्ता, काय ते बोला ना. हा म्हणजे ते हे काय झालं? हो, भाऊ काकांची आठवण आली. भाऊ काका? ते हे भाऊ काका, ते हे राईट राईट राईट. तर फनी. मी जाऊ का? खूप कामं पडलेत. थांब थांब थांब. सुचलं. आठवलं मला. ते कचरा. माझ्या खोलीत खूप कचरा झालाय, खूप जास्त. तर तू तो कचरा साफ करायला मला मदत करतेस का? हा, करेन ना. कूल. चल मग जाऊया. चल. हा, ये. ये ना, ये ना.
ये झाडू येते कसं असेल मी घेऊन येते. काय करताय तुम्ही? दरवाजा का बंद करताय? नाही नाही नाही, ते मी अहो ह्याची मदत करताय म्हणजे तुम्ही काय पण नाही करू शकणार. तसं नाही तसं नाही. मग कसे? मला तुम्ही चांगला माणूस वाटला होता. बघ बाजूला. एकदम चूप. आणि मी चांगलाच माणूस आहे. तो दरवाजा मी ह्यासाठी बंद केला कारण यासाठी बंद केला होता. अहो हो तुम्ही परत परत तेच का करताय? आणि तुम्हाला किती ढेकर येते आहेत? हो, कारण मला खूप गॅस झालाय. दुपारपासून मी दुपारपासून काय? ते तुला उपाशी पाहतोय ना, तेवढं खाऊन घे. तू खाल्लंस ना की माझे ढेकर थांबतील. हो मी जेवल्याने तुमचे ढेकर कसे थांबतील? अगं खाऊन तर बघ, 9व्या मिनिटाला ढेकर गायब. मी उपास सोडावा म्हणून तुम्ही नवीन नवीन काहीतरी काढताय ना? आणि काय हो पुढे पुढे इथे कचरा? मला झाडू मारायला बोलवलंत ना? दाखवा बरं. आणि हे सारखे सारखे ढेकर काढताय. नाही नाही, ढेकर काढत नाहीये, निघतायत. हे पा तुम्ही तुमच्या वडिलांना उल्लू बनवू शकता, या घरातल्या सगळ्यांना उल्लू बनवू शकता, मला नाही बनवू शकत. मी चालले. ए मुक्ता, कुठे आहेस तू? अगं बाई, हो कोणी मला असं तुमच्या सोबत दरवाजा बंद असताना पाहिलं ना? बाहेरच आहे. उघडू का दरवाजा? नाही नाही नको. हा मग खा. हो हे चुकीचं आहे. मला माहिती हे चुकीचं आहे, पण करू काय? हे बघ, हे थांबतच नाहीये. तुझ्या वडिलांसाठी मी तो पंप आणला होता ना, म्हणून तरी खा. हो त्याबद्दल तुमचे आभार कसे मानून मला कळतच नाहीये. तुम्ही येळेवर धावून नसता आला ना तर. पण तुम्ही त्याच वेळी पंप घेऊन कसं आलात? तूच राहिली होतीस विचारायची. नाही म्हणजे मला वाटलं की तुम्ही दुसऱ्या कोणासाठी तरी आणला होता. नाही, आणि नाही, तो पंप मी तुझ्या वडिलांसाठीच आणला होता आणि ठरवून आणला होता. तुझ्यासाठी गिफ्ट म्हटलं, त्यामुळे तुला छान वाटेल. आणि त्या बदल्यात तो 9 दिवस उपास करण्याचा जो तू निर्णय घेतलायस ना, तो मला मागे घ्यायला सांगता येईल. काही पाहिजे होतं का? पाणी पाणी हवं होतं मला. मी देते. इथेच आहे, मी घेतो. तू कर. अरे आरतीची वेळ झाली आणि तू संबळ सोडून हे इथे काय करतेस? अहो तुम्ही असं गमतीत पण बोलू नका. गमतीत नाही, सिरियसली बोलतोय मी. कारण आज संबळ तूच वाजवणार आहेस. हे बघा मी तुम्हाला. हे बघ, देवी सुद्धा तुझ्या संबळ वाजवण्याची वाट बघते, माझ्यापेक्षाही जास्त. सत्य आहे. गोरीच्या हातात संबळ. भैरूची गाठी पडली. भैरू बांध.
तासाभरानंतर आरतीला सुरुवात करायची आहे. जा, जाऊन तयार होऊन ये. होय. आणि आजपासून नवमीपर्यंत संबळ तुलाच वाजवायचं आहे. लक्षात आहे ना? होय. ते युवराज भाऊनी सगळं सांगितले आणि मी मुक्कामाच्या हिशोबाने झालोय. युवराज, त्याची खोली दाखव. हो दादा. आणि शाबास, आजच्या आरतीचा मान युवराज तुझा आहे. तुला सांगावं म्हणलं, तू इच्छा असली तरी मी काय आता तुझ्यासमोर संबळ वाजू शकणार नाही. जिथे तुझीच इच्छा चालत नाही तिथे मायासारखे साधे व्हायचं काय चालणार. पण तुला एक सांगू, इथं आल्यावर मला एक गोष्ट दिसते. या घरात मीच नाही तर या सगळ्या बाया या पुरुषांसमोर दबलेल्या आहेत. त्यांच्या आवडी इच्छा सगळं दाबून टाकलंय. आजी तर बंद खोलीत इतकं वाईट आयुष्य जगते. सगळं घर सांभाळणाऱ्या मोठ्या आईने स्वतःच्या मनात काय काय लपून ठेवलंय. त्यांना मला साथ द्यायची लय इच्छा आहे, पण इतर बायाच आडवा येतात. माधवीताई, गायत्री, रेणुका ही फक्त नावं वेगवेगळी आहेत. थोड्याफार फरकाने सगळे सारखेच आयुष्य जगतात. या घरात विरोध बाईने संबळ वाजवण्यापुरतं नाहीये, तर विरोध बाईने वेगळं काय करण्यात आहे. आई, तुला जसं जमल तसं सर्वांचं भलं कर. कुणावर राग नको ठेवूस. या वर्षा पुढे कायम पालखीच्या पुढे वाजवायचं मान आहे ना. पवार वस्तीवरचा यो भैरूच घेणार आहे. काय एकीकड त्या आजारामुळं आणि दुसरीकडे तुझ्या पुरींमुळं फार कमजोर झालाय रे तू. फार कमजोर झालाय. आता बरा थकलाय तू. नाही रे, तू यासारख्याचं काम नाही रे. ही स्पर्धा करायची रे. म्हणजे हा माणूस चुकीच्या हेतूने इथे आला. तुला संबळ वाजवू द्यायची नाही हे एवढं मनावर घेऊन युवराज जर थेट तुमच्या गावापर्यंत पोहोचत असेल ना, तर इथे संबळ परंपरेविषयी काही उरलेलंच नाही. पुरुषांनी संबळ वाजवावी ह्यापेक्षा स्त्रियांनी ती वाजवू नये ह्याचाच निर्धार इथे जास्त आहे. म्हणजे इथे परंपरेच्या नावाखाली फक्त पुरुषी अहंकार जपला जातो. तुमच्यासारखी बाईला एवढ्या चांगल्या प्रकारे समजून घेणारी माणसं घरादारात सगळीकडे असतील. किती बरं झालं असतं. म्हणजे आता इथे फक्त समजून घेऊन जमणार. मुद्द्यावर येतो बर का. तुमचे जे छोटे मालक आहेत सारंग शेठ, त्यांचा मी एकदम खास दोस्त आहे. खास म्हणजे तो घोडा तर मी लगाम, तो गाडी तर मी इंजिन, तो ती बिडी तर तुम्ही काढी. जमलं की आईला तुम्ही ना सगळे लोक लय जाम भारी राव. म्हणूनच भारी माणसाला तुमची एकदम भारी मंदी सोय करायला पाठवलंय त्यांनी. सोय म्हणजे? सोय म्हणजे ही बघा, सोय इंग्लिश. ओके मे थँक्यू. एकदम एवढी मोठी मोठ्या लोकांसाठी विषय आहे का? थँक्यू बर का. आणि ती आरती झाली ना मग मी निवांत बसतो. त्याच काय माहितीये का, तिचा अजिबात वास येत नाही, पण जोश लय बेकार येतो.